नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं होतं। तर आता मी तुम्हाला पेपर कटिंग आपल्याला असतं ब्लाऊज पीसवर कसं कटिंग करायचं आहे ते दाखवणार आहे। तर ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी, बघा डबल फोल्ड आहे, ह्याच्यावर ही बंद बाजू आहे इकडे आणि इकडची ओपन बाजू आहे। तर बंद बाजू मी माझ्याकडे घेतलेली आहे ही। आता आपल्याला त्याच्यावर हे पेपर पॅटर्न ठेवायचे आहेत। तर बंद बाजूला आपल्याला गळ्याची बाजू जी आहे ती बंद बाजूला येईल इकडे। तर ही पाठीमागची बाजू आहे आपली, तर याच्यावर ठेवायचे आहे बंद बाजूला पाठीमागची बाजू। तर आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कपड्यानुसार पेपर पॅटर्न। हा साइड पीस आहे, स्लीव्स आहे ते। आता आपल्याला कटोरी डबल कटोरी कशी ठेवायची ते बघायचं आहे। हा आपला वरचा भाग आहे डबल कटोरीचा वाढवून घेतलेला, आणि हा खालचा आहे, हा ए आणि हा बी आहे। तर हा जो वरचा आहे ए तो आपल्याला असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे, कपडा आपला क्रॉसमध्ये यायला पाहिजे, हा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे। आणि जो खालचा आहे तो आपल्याला सरळ कपड्यावर सरळच ठेवायचा आहे, हा क्रॉस कपड्यावर नाही ठेवायचा आहे, फक्त वरचा आपल्याला क्रॉस कपड्यावर ठेवायचा आहे। तर हे आपल्याला कपड्यानुसार थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपण। हा जो वरचा भाग आहे हाच आपल्याला फक्त असा क्रॉस ठेवायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने, आणि मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हा योग आहे, आपण इकडे ॲडजस्ट करूया ह्याला। एवढी पट्टी उरलेली आहे, आपल्याला कमरेला जोडता येते, त्याच्यामुळे मी थोडासा वरती घेतलेला आहे। आपण आपल्या कपड्यानुसार ॲडजस्ट करून ठेवायचं आहे। फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा जो वरचा आपला डबल कटोरीचा जो वरचा भाग आहे तो फक्त आपल्याला क्रॉस कपड्यावरच ठेवायचा आहे, क्रॉस कपड्यावरच हा कट करायचा आहे। हा सरळ कपड्यावर कट नाही करायचा, फक्त आपल्याला खालचा सरळ कपड्यावर कट करायचा आहे। याला आपल्याला आता मार्किंग करून आपण याला कटिंग करून घेऊया। तर आपण हे ठेवलेलं आहे आता कपड्यावर, हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हा आता कपडा आपला उरलेला आहे इकडे, हा आपल्याला क्रॉस पट्टीला आणि काच बटन पट्टीला पाहिजे, हा आणि हा त्याच्यामुळे एवढा आपण शिल्लक ठेवलेला आहे। योगला आपण दुसरा जॉईंट द्यायचा आहे, आणि हा इकडे जो उरलेला आहे तो आपल्याला कमरपट्टीसाठी येईल। चॉकनं नीट मार्किंग करून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला। कटिंगचा व्हिडिओ मी आता टाकलेला आहे, कसा ब्लाऊज कटिंग करायचा, याचा स्टिचिंगचा व्हिडिओ डबल कटोरीचा पण मी माझ्या चॅनलवर अपलोड करेन। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचं स्टिचिंगची पण थोडीशी वेगळी पद्धत आहे डबल कटोरीची। ते सर्व पेपर पॅटर्न आपल्याला काढायचे आहेत, आणि तिथं मध्ये पिना लावायचे आहेत आपल्याला, कपडा सरकू नये याच्यासाठी।
हे सर्व कटिंग करून घ्यायचं आहे.